तुझ्या मनात काय होतं नेमकं? कारण मला हे दाखवतंय की खूप सुंदर सेलिब्रेशन काहीतरी दाखवत आहे की तुम्हाला रिलेशनशिप प्रॉब्लेम असेल तर हा तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ठेवा, हॉलमध्ये ठेवा. तुमची एनर्जी बूस्टअप होईल, प्रेम वाढेल. हा मनी मॅग्नेट म्हणून वापरला जातो. तुम्हाला फायनान्शियल ग्रोथ असेल किंवा तुमच्या बिझनेसमध्ये सक्सेससाठी हा खूप महत्त्वाचं काम करतो. बरेच लोक असं म्हणतात ना, की ऑनलाईन मागवलं तर फायदा होत नाही. असं का? कारण की ऑनलाईन तुम्ही मागवलं तर तो फक्त शोपीस आहे. जसं आपण नजर लागणे किंवा जेलसी फॅक्टर असतो, नजरबट्टू पण म्हणतो. तुमच्या इच्छा लिहा, इच्छापूर्ती बॉक्स म्हणू शकतो याला आणि ती ह्याच्यामध्ये ठेवा. की एकतर फोन ॲडिक्शन तर आहेच, की आम्हाला रील शिवाय जमत नाही. काही जण तर असे आहेत, की ज्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स खूप वाढलेले आहेत. काही जण प्रॉपर्टी इश्यूजना घेऊन फार त्रासलेले असतात. हं. मग या सगळ्या गोष्टींसाठी कुठला एक असा ब्रेसलेट आहे का, की जे ते इझिली कॅरी करू शकतात? म्हणजे कौटुंबिक असेल, एज्युकेशनल असेल, बिझनेस असेल, त्या सर्वांसाठी हा उपयोगी पडेल. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या. तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज तुम्हाला कळालं असेल, ॲक्च्युली थंबनेल आणि टायटलवरनंच तुमच्या लक्षात आलं असेल, की आज आपण शॉपिंगला आलेलो आहोत. पण आपण खूप वेगळ्या गोष्टीची शॉपिंग करणार आहोत आणि ऑल्सो काही महत्त्वाच्या गोष्टी आज समजून घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत धनश्री पाटील काकू. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक तर यू. त्या आहेत टॅरो कार्ड रीडर, वास्तू कन्सल्टंट, रेकी ग्रँड मास्टर आहेत. ॲक्च्युली मी घेईन तेवढी नावं कमी आहेत खरं तर. आपण सुरू करूयात, की मी ॲक्च्युली पहिल्यांदा करते काकू हे सगळं आयुष्यात, म्हणजे टॅरो कार्ड रीडिंग वगैरे. हां, ब्रेसलेट वगैरे हे सगळं तर ऑफकोर्स घरचे सांगतात वगैरे म्हणून वापरते. पण बाकी या सगळ्या गोष्टीचं मला जरा समजून घ्यायचं आहे, की ह्या सगळ्याचा आपल्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टन्स आहे? या सगळ्यांचा आपल्या लाईफवर खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. जसं आपण म्हणतो की पत्रिका किंवा कुंडली, काही ग्रह आपल्या जीवनावर प्रभाव करतात, तसेच हे कार्ड्स प्रभाव करतात आणि ह्याच्यावरून जर आपल्याला काही रेमेडीज हवे असेल, उपचार, त्यासाठी हे सर्व प्रॉडक्ट्स आहेत, जे आपल्याला मदत करतात आपल्या अडचणींमध्ये. वाह! तर मला सगळ्यात आधी सांगा, की ह्याची सुरुवात म्हणजे कन्सल्टेशन करताना नेमकं तुम्ही कशी सुरुवात करता? काय प्रोसेस असते? आणि हे सगळे जर प्रॉडक्ट्स खरेदी करायचे असतील, तर कोणत्या गोष्टींना लक्षात घेणं गरजेचं ठरतं? म्हणजे कोणकोणते प्रॉडक्ट्स कोणत्या ॲस्पेक्टवरती काम करतात? तर माझ्याकडे येणारे क्लायंट ज्या प्रकारच्या अडचणी घेऊन येतात, त्यांना जर काही कौटुंबिक सल्ला लागणार असेल किंवा मदत लागणार असेल, तर मी ह्यातलं काय निवडावं किंवा एज्युकेशनल असेल तर काय द्यावं, हे वेगवेगळ्या त्यांच्या गरजेनुसार मी ठरवत असते. बरं, 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 बरं. बरं, तर मला हे करून पाहायला आवडणार आहे. तर आपण नक्कीच कशी करूया. सुरुवात करू शकतो मला सांगा? हे कार्ड्स आहेत, 78 कार्ड्स आहेत ॲक्च्युअली टॅरो हं, हं. कार्ड्स आणि हे इजिप्शियन टेक्निक आहे. बरं. ह्याच्यावरती पूर्ण इजिप्शियन चित्र काढलेले आहेत आणि ओके. ते आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रभाव टाकणारे ते कार्ड्स आहेत. तर बरं. तुझ्यासाठी सर्वात पहिले तुला ह्याच्यातून 7 कार्ड्स तुझ्या हाताने म्हणजे लेफ्ट हँडने काढायचं आहे अच्छा. आणि बरं. लेफ्ट हँड ह्यासाठी महत्त्वाचा असतो टॅरो कार्डमध्ये, कारण आपलं हार्ट लेफ्ट साईडला असल्यामुळं आपली एनर्जी बाय हार्ट फ्लो होते आणि वाह! ती या कार्डमध्ये एनर्जी येते. म्हणून आपण मॅक्झिमम काढताना लेफ्ट हँडने काढत असतो. हे तर खूप तुला इंटरेस्टिंग आहे. 7 कार्ड्स काढायचे आहेत. रँडम तुला जे आवडतील ते काढ आणि एखादा प्रश्न मनात असू दे. अच्छा! हां. बरं. ठीक आहे. 7 कार्ड्स. येस. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि ओके 7. येस. सो आता हे समजा कोणी इथे आलं तर हे तर करू शकतात. बट लाईव्हमध्ये पण तुम्ही जे कन्सल्टेशन करता त्याच्यामध्ये ही अशीच प्रोसेस असते? अगदी, अगदी सेम. बरं, एक बरं. तर व्हिडिओ कॉलवर ते मला प्रश्न विचारतात, मी कार्ड्स काढते. किंवा नॉर्मल कॉलवर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारले तर मी कार्ड्स काढू शकते. तर वॉव! आता मला प्रश्न सांगू शकते तू? तुझ्या मनात काय होतं नेमकं? कारण मला हे दाखवतंय की खूप सुंदर सेलिब्रेशन काहीतरी दाखवत आहे. नवीन अपॉर्च्युनिटीज दाखवत आहेत, की वॉव! जे तू करणार आहेत, वर्क करणार आहे आणि इकॉनॉमिकल ग्रोथ खूप सुंदर दाखवते तुझी पुढे येणाऱ्या वर्षामध्ये. त्याच्यामुळे ओव्हरऑल पुढचं वर्ष हे खूप छान आहे तुझ्यासाठी. थोडासा बॅकमध्ये म्हणजे पास्टमध्ये काहीतरी हेल्थ इश्यू किंवा त्रास झालेला आहे, पण तो संपलेला आहे. आता पुढे तो होणार नाही. वॉव! बरं, आता हे तर झालं टॅरो कार्ड बद्दलचं. हं, पण ना बऱ्याचदा काय होतं, आता माझ्याच लाईफबद्दल मी एक एक्झाम्पल घेते, की बरेच करिअरच असा निवडला गेलाय, हं. की त्यामध्ये म्हणतो ना कन्सिस्टन्सी किंवा ती इन्कमची ग्रोथ
किंवा तर रेव्हेन्यू जनरेशन अपॉर्च्युनिटीज म्हणा किंवा स्टेबिलिटी. हम्म. जेव्हा आपण एका मीडिया इंडस्ट्रीमध्ये काम करत असतो किंवा या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण पाऊल टाकतो तेव्हा खूप गोष्टी फ्लक्च्युएट करत असतात. मग तेव्हा त्या गोष्टी बॅलन्स करायच्या आहेत किंवा तर कन्सिस्टंट राहाव्यात, ह्यासाठी कोणते असे उपाय करणं मी गरजेचं ठरतं? बॅलन्स करण्यासाठी मी तर सर्वात प्रथम म्हणेल की हे 7 चक्राज ब्रासलेट आहे, जे आपल्या 7 चक्रांना म्हणजे क्राऊन, थर्ड आय, थ्रोट, हार्ट, मणिपूर, स्वादिष्ठान आणि मूलाधार, हे 7 चक्र आहेत. 7 चक्रांचे हे कलर आहेत. हे जेव्हा तुमचे थोडे जरी चक्र कमी जास्ती असले तर तुमची एनर्जी बॅलन्स होत नाही. हे आम्ही तुमच्या नावाने जेव्हा याला मी सिद्ध करून देईल त्यावेळेस तुमच्या एनर्जी पण बॅलन्सिंग सुरू होईल. आणि बरं. ज्या अडचणी तू म्हणते आहे की थोडं इन्स्टेबल आहे, अप्स अँड डाऊन्स चालू असतात, त्यासाठी एक तर आपला साऊथ ईस्ट हा कोपरा खूप मजबूत असला पाहिजे. साऊथ ईस्टला शक्यतो टॉयलेट बाथरूम असू नये. ती जर अच्छा. ग्रॉस एनर्जी असली तर ती तुमच्या सक्सेसवर पण काम करते. बट देन ॲक्च्युली मुंबईमध्ये अशी घरच नाही आहेत की जे एकदम टिपिकल वास्तुतज्ञांच्या मदतीने बिल्डर्सने बनवले हो असतील. हो हो असा म्हणजे माझंच नाही तर मुंबईकरांचं ऑलमोस्ट सगळ्यांचं हेच मत असेल. पण मग त्यावरती उपाय काय करावेत? बऱ्याच गावांमध्ये घरं असतात, तिथे आम्ही सांगतो की साऊथ वेस्टला खड्डा असू नये, विहीर असू नये, बरं. कारण तिथे राक्षसी ऊर्जा काम करते साऊथ वेस्टला. पण आता इथे मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये तुम्ही काहीच शक्यता करू शकत नाही. तर तुमच्या घरापुरतं तुम्ही वास्तू करू शकता की तुम्ही साऊथ वेस्टला जर टॉयलेट बाथरूम असेल तर तिथे एखादं मीठ, समुद्री नमक ज्याला म्हणतो आपण रॉक सॉल्ट, ते तुम्ही ठेवू शकता की ज्याने एनर्जी बॅलन्स होईल. साऊथ ईस्टला जर अगदीच पाणी वापरत असाल तर तिथे ऑरेंज कलरचा, अग्नीच्या कलरचं तुम्ही काहीतरी तिथे तांब्याची प्लेट जरी ठेवली तरीही ती एनर्जी बॅलन्स होईल, पाणी आणि अग्नीची. तर अशा छोट्या खूप टिप्स आहेत ज्या तुम्ही घरात वापरू शकता. वाव. आणि मॅक्झिमम रोजच्या पोछामध्ये ज्या तुम्ही फरशी पुसता त्याच्यामध्ये जर थोडं जरी सॉल्ट टाकत गेलात तर निगेटिव्ह एनर्जी वॉशआउट होत राहील. बाकी हे जे ब्रेसलेट्स मला इथे ठेवलेले दिसत आहेत हे कोणकोणत्या गोष्टींवरती काम करतात? टायगर आयचं ब्रेसलेट आहे, याला EV आय पण जोडलेला आहे. जसं आपण नजर लागणे किंवा जेलसी फॅक्टर असतो, नजरबट्टू पण म्हणतो, कुणी हा पायात पण घालतात. टायगर आय हा प्रोटेक्शनसाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी आपण वापरत असतो आणि बऱ्याच लोकांना याचा भरपूर फायदा झालेला आहे. हा आहे 7 चक्राज, जे शरीरात आपल्या चक्र असतात पूर्ण 7, त्या चक्रांचे हे कलर्स आहेत. हा ग्रीन कलर हार्ट चक्राचा आहे. हे सर्व कलर ह्याच्यातून आपण आपल्या एनर्जीसाठी, बॉडीच्या एनर्जीसाठी खूप काम करत असतात. जर आपली बॉडी एनर्जी डिस्टर्ब असेल तर हे चक्र आपल्यासाठी महत्त्वाचं हे ब्रासलेट आहे. त्यानंतरचं आहे ॲमॅथिस्ट. हा ॲडिक्शनसाठी, खूप जास्ती एखाद्या गोष्टीची लत लागणे म्हणतो आपण त्यासाठी, म्हणजे व्यसनापासून तर आहेच पण आजकाल मोबाईलचं व्यसन आहे, त्यासाठी पण हा ॲडिक्शन म्हणून ॲमॅथिस्ट हा काम करतो. तसाच हा नंतरचा आहे पायराईडचा ब्रासलेट. याचा एक स्टोन पण येतो जो बरेच जण घरी ठेवतात. हा मनी मॅग्नेट म्हणून वापरला जातो. तुम्हाला फायनान्शियल ग्रोथ असेल किंवा तुमच्या बिझनेसमध्ये सक्सेससाठी हा खूप महत्त्वाचं काम करतो. त्यानंतरचा आहे लावा, कॉन्सन्ट्रेशनसाठी. शिकणाऱ्या मुलांना, अभ्यासू मुलांना ज्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, हा लावा ब्रासलेट जर तुम्ही वापरला तर तुमचं मन भरकटणार नाही. आणि म्हणूनच हा ब्लॅक कलरमध्ये, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी तो स्टोअर करतो आणि तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी ट्रान्सफर करतो. आणि नंतरचा आहे हा अबंडन्स ब्रासलेट. ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट, म्हणजे तुमचा टायगर आय घेतलेला आहे, मनी मॅग्नेट घेतलेला आहे, ग्रीन झेड घेतलेला आहे, स्फटिक घेतलेला आहे. तुमच्या ओव्हरऑल म्हणजे कौटुंबिक असेल, एज्युकेशनल असेल, बिझनेस असेल, त्या सर्वांसाठी हा उपयोगी पडेल. असे बऱ्याच प्रकारचे ब्रासलेट्स येतात, परंतु हे तुम्ही ऑनलाईन मागवले तर ह्याचा काही उपयोग होणार नाही, कारण हे फक्त शोपीस म्हणून राहतील. जेव्हा या ब्रासलेटमध्ये आम्ही तुमचं नाव घेऊन तुमच्या नावाची एनर्जी त्याच्यामध्ये 3 दिवस आम्ही स्टोअर करतो, त्यावेळी ते ब्रासलेट तुमच्या एनर्जीशी मॅच होईल आणि ते काम करेल. कोणत्या वयोगटातील लोकांसाठी हे युजफुल ठरतं? म्हणजे असं काही एज ग्रुप असतं का ह्याला? वयोगट वगैरे असं नाही. जवळपास माझ्याकडे येणारे 10वी पासूनचे मुलं असतात. त्यांचे आई-वडील घेऊन येतात, की हिला आता पुढे कुठलं दिशेला पाठवायचं आहे, कुठली लाईन घ्यायची आहे. त्याच्यासाठी हा लावा खूप परफेक्ट आहे. अच्छा. हां, की बरं, त्यांना बरं. कॉन्सन्ट्रेशन वाढवणे. बरं. पण त्यांना जर आफ्टर 12th कुठे जॉब करायचा आहे, काही आहे, तर मग बाकी पण आपण देतो. तर ओके. एज लिमिट अशी नाहीच आहे याला. बरं. समजा आता मी हे ह्यातलं काहीही तुमच्याकडनं समजा ऑनलाईन मागवलं, तर बरेच लोकं असं म्हणतात ना, की ऑनलाईन मागवलं तर फायदा होत नाही. असं का? कारण की ऑनलाईन तुम्ही मागवलं तर तो फक्त शोपीस आहे.
कारण की ऑनलाईन तुम्ही केवळ हे प्रॉडक्ट मागवणार आहात, पण त्या प्रॉडक्टची एनर्जी हे येताना 10-15 हजार लोकांच्याही हातातून येऊ शकतो. ते हँडल केलेले त्यांची एनर्जी याच्यात स्टोअर असते आणि ती डायरेक्ट तुम्ही मागवलं आणि घालून घेतलं तर त्याचा परिणाम होणारच नाही तुमच्यावर. ओ. तुम्हाला हे सॉल्ट वॉटरमध्ये ठेवावं लागतं, म्हणजे त्याची निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतो आपण आणि नंतर मी तुम्हाला तुमचं नाव विचारून तुमच्या नावाची एनर्जी याच्यामध्ये स्टोअर करणार. ते आम्ही 3 दिवस काम करतो. त्यावेळी हे ब्रेसलेट तुमच्या एनर्जीला सूट होईल आणि मग तुम्ही घातल्यानंतर त्याचा फरक दिसणार आहे. म्हणजे हे तुम्ही इन शॉर्ट ऍक्टिव्हेट करून देता. ऍक्टिव्हेट करून देतो. चार्ज ओ. करणे म्हणतो आम्ही त्याला, हा. की तुमच्या नावाने ते आम्ही चार्ज करतो. वा. तर ते आपोआपच तुमच्यासाठी काम करेल. मस्त. बरं, आता बऱ्याच घरांमध्ये काय होतं ना, आता सगळ्यांची लाईफस्टाईल एवढी झाली आहे, की एकतर फोन ॲडिक्शन तर आहेच, की आम्हाला रील शिवाय जमत नाही. काही जण तर असे आहेत, की ज्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स खूप वाढलेले आहेत. काही जण प्रॉपर्टी इश्यूजना घेऊन फार त्रासलेले असतात. मग या सगळ्या गोष्टींसाठी कुठला एक असा ब्रेसलेट आहे का, की जे ते इझिली कॅरी करू शकतात? कुठला एक नाही म्हणता येणार, म्हणजे 1, 2, 3 तरी तुम्हाला ठेवावे लागतील. बरं. भलेही तुम्ही एक साथ नका घालू, म्हणजे जरा रिलेशन मॅटर असतील तर हा 7 चक्राज आहे. किंवा फॅमिली मॅटर्स किंवा दुसरे काही असतील तर मनी मॅग्नेट आहे. पण हे तुम्ही मग एक दिवशी सोमवारी हे घाला, मंगळवारी हे घाला, असंही चालेल. तुम्हाला एक साथ जर 3 नाही घालायचे. ओके. पण स्पेशली एक असं नाही म्हणता येणार, कारण जर तुमचा त्रास वेगळा आहे तर त्याचा उपायही वेगळा असेल ना. अगदी, अगदी. बरं, हे किती दिवस घालणं गरजेचं असतं किंवा कसं असतं म्हणजे हे? हे जर तुमचं ती अडचण सुटलेली आहे, जर हे तुम्ही घालणं सुरू केलं आणि ती अडचण तुमची 2 महिन्यात संपली, 3 महिन्यात संपली, तर काढून ठेवा. ओके. ती अडचण जर नाही संपलेली आहे, तर परत हे माझ्याकडे आणून देतात आणि पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे फुल मूनच्या दिवशी आम्ही याला परत चार्ज करतो. अच्छा. हां, म्हणजे ह्याची एनर्जी डाऊन होते का? एनर्जी डाऊन होते. एनर्जी तुम्ही वापरल्यानंतर त्याची एनर्जी डाऊन होते. जसा हा पुखराज किंवा पन्ना पण एनर्जी डाऊन करतो, तर आम्ही त्याला चार्ज करावेच लागतात, करून देतो. ओह! किती दिवसांपर्यंत हे चार्ज राहू शकतं असं काही आहे? हे एकदा चार्ज केल्यावर राहू शकतात, प्रश्नच नाही. पण काही लोकांना जर ती एनर्जी सूट नाही झाली, सूट होत नाही, तर हे तडकतात. बरेचदा हे ब्रासलेटचे बीट्स तडकलेले मला आणून देतात क्लायंट, किंवा हे अच्छा. तुटत जातात, आपोआपच तुटत जातात. ओह! कारण ती एनर्जी थोडी हेवी असली तर ते मॅच करत नाहीत. तर मग आम्ही बरं. ते बदलूनही देऊ शकतो. पण कारण हे ह्याच्यात एनर्जी आहे हे तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही ते वापरणार. अगदी. आणि आता येऊयात मुद्द्यावर. शॉपिंग आहे म्हटल्यानंतर आपल्याला प्राइस रेंज जाणून घेणं असतं, राइट? सो साधारण किती किमतीत जातात हे? कशी रेंज असते हे ह्याची? 750 ते 800 पासनं तर 1200-1500 पर्यंत जसे तुम्हाला त्याची गरज आहे. हं, हं. किंवा मी 4-5 मग बीट्स एकत्र करून असंही बनवून देते, की त्यांना 4-5 प्रकारची गरज आहे. त्यांना हं, हं, हं. एज्युकेशनल प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल आहे, कौटुंबिक आहे, तर मग ते आपण एकत्र करूनही आपण बनवून देऊ शकतो. बरं, हे जे बाकी ठेवलंय हे हे कशासाठी वापरलं जातं हे? ह्याच्यामध्ये आपण हे रॉक सॉल्ट वापरू शकतो, जे घरामध्ये चिडचिड होत असेल, निगेटिव्हिटी होत असेल किंवा छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असतील, तर पोछामध्ये, पाण्यामध्ये हे आपण जसं लायझॉल टाकता, फिनाईल टाकता, तसं हे रॉक सॉल्ट तुम्ही वापरू शकता. बऱ्याच गोष्टी निगेटिव्ह एनर्जी कमी होईल. हा आहे रोज पिंकवाला पिरामिड. ह्याच्यासाठी तुम्हाला रिलेशनशिप प्रॉब्लेम असेल तर हा तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ठेवा, हॉलमध्ये ठेवा. तुमची एनर्जी बूस्टअप होईल, प्रेम वाढेल, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला वाढवायची असते. ह्याच्यामध्ये ब्लॅक कलर येतो, ग्रीन कलर येतो, जसं तुम्हाला गरज असेल त्याप्रमाणे आम्ही हे देतो. यानंतर हे नवग्रहाचं आहे, जे वास्तूसाठी, वास्तू बॅलन्सिंग, वास्तू एनर्जी बॅलन्स करणे, तर हे आपण ब्रह्मस्थानी टाकत असतो. बहुतेक आम्ही सजेस्ट करतो की तुमचं फ्लोअरिंग होण्यापूर्वी हे आत टाका, तर हे जास्ती एनर्जी बूस्टअप करेल. आणि 9 दिशांना, 4 दिशा आणि 4 उपदिशा, ते पण तुम्ही ठेवू शकता. हे आहेत डाउझर. डाउझिंग म्हणजे आम्ही हातात घेऊन जेव्हा हे असा त्याला प्रश्न विचारणार, तर तो आपोआप आपल्याला त्याचं उत्तर देत असतो. हे 3-4 प्रकारचे डाउझर असतात आणि हे डाउझिंग येस ऑर नो मध्ये उत्तर देतं. खूप चांगलं अच्छा. गायडन्स करतं आपल्याला. बरं. हा आहे विश बॉक्स, जो पिरामिड शेपमध्ये आहे. ह्याच्यामध्ये पिरामिडमध्ये एनर्जी सेव्ह असते. जसं आपल्या मंदिराला कळस असतो, त्याच्या कळसामध्ये एनर्जी सेव्ह असते, तशी इथे असते. त्यात तुम्ही तुमच्या विश लिहा, तुमच्या इच्छा लिहा, इच्छापूर्ती बॉक्स म्हणू शकतो याला, आणि ती ह्याच्यामध्ये ठेवा. याला 4 मिरर्स आहेत, म्हणजे तुमची एनर्जी 4 पट वाढणार आहे ह्याच्यामध्ये, तुमच्या विश बॉक्समध्ये. अशा तुम्ही ह्याच्यात चीट जर टाकल्या आणि त्या बॉक्सला अशी एनर्जी देऊन जर तुम्ही एनर्जाइज केलं, तर हा बॉक्स तुमच्या खूप उपयोगाचा आहे.
वा, मग हे आम्ही तिजोरीत वगैरे ठेवू शकतो की कसं, की ओपन मध्ये ठेवावं? ओपन मध्ये ठेवा, तिजोरीमध्ये ठेवा, फक्त अशा ठिकाणी ठेवा की जिथे पाय लागणार नाही, कोणाचा धक्का लागणार नाही. अच्छा. आता रोड ॲक्सिडेंट्स खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यामुळे घरातनं बाहेर पडताना म्हणजे असं म्हणतो ना, की तुम्ही घरी परत येता तेव्हा देवाचे आभार माना, की तुम्ही जसे घराच्या बाहेर गेलेलात तसेच तुम्ही घरी आलात. तर त्यासाठी पण जे रोज लोक बाहेर प्रवास करतात त्यांच्यासाठी पण काही असे उपाय किंवा काही असे प्रॉडक्ट्स युजफुल आहेत का? हो, अगदी. जे आम्ही ब्रेसलेट्स देतो हे पण प्रोटेक्शनसाठी तुम्ही वापरू शकता. ह्याच्यातले काही असतात स्वतःसाठी. स्वतःचं जर फोर व्हीलर किंवा अशी गाडी असेल तर त्याच्यामध्ये आम्ही ह्याच्यापेक्षा एक छोटा पिरॅमिड येतो. ह्याहून छोटा असतो आणि तो प्रोटेक्शनसाठी तुम्ही समोरच्या तुमच्या डॅशबोर्डवर लावू शकता. ओके. बऱ्याच गोष्टी या एनर्जाइज करून आम्ही देतो, बरं. ज्या तुम्ही तुमच्या गाडीमध्ये ठेवू शकता. इव्हन तुम्हाला मी जेव्हा रेकी शिकवते त्यात सिम्बॉल्स येतात. ओके. रेकीच्या ज्या 3 डिग्रीज आहेत त्याच्यामध्ये सिम्बॉल्स येतात. तुम्ही स्वतःला प्रोटेक्शन करणे, फॅमिली प्रोटेक्शन, तुमचं व्हेइकल प्रोटेक्शन करणे, इव्हन तुमच्या मुलगा-मुलगी जर शाळेत जाणार असेल तर ते सर्व तुम्ही प्रोटेक्शनमध्ये टाकू शकता, तुमची वास्तूसुद्धा. बरं, तुम्ही आता बोलता-बोलता बोलून गेलात, की तुम्ही शिकवता. तर कोणाला हे ह्यातलं काही शिकून घ्यायचं असेल, तर म्हणजे समजा टॅरो कार्ड रीडिंग शिकून घ्यायचं असेल किंवा तर रेकी मास्टर बनायचं असेल किंवा काही, ते किती दिवसांचे कोर्सेस असतात किंवा नेमकं म्हणजे मला समजून घ्यायचंय जरा हे? तर जर टॅरो कार्ड शिकायचे असतील तर हं. ह्याच्यात 2 कोर्स येतात, बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्स. अच्छा. तर बरं. बेसिक कोर्स जवळपास 1 महिना आणि ॲडव्हान्स कोर्स असा हा 2 महिन्याचा कालावधी, म्हणजे 3-3 तास तरी तुम्हाला बसावं लागतं. 78 कार्ड्स आहेत, त्याची ओळख करून घ्यायची असते. बरं. त्यानंतर जर रेकी शिकायची असेल तर त्याची फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री हे 2-2 दिवसांचे आणि 21 डेज गॅप देऊन मग थर्ड डिग्री तुम्ही मास्टर डिग्री करू शकता. ओके. आणि वास्तूचे पण क्लासेस घेते, बरं. न्यूमरॉलॉजीचे पण घेते. तर त्या 8 दिवस, 15 दिवस असा त्याचा कालावधी आहे. असं काही खूप वेळ नाही लागणार आहे तुम्हाला शिकण्यासाठी. पण शिकल्यानंतर तुम्ही स्वतःला कसं तयार करता, कसं ग्रूम करता, हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी, म्हणजे जेव्हा अगदी. मी माझ्या मॅडमकडे शिकले तर आमच्यासोबत बऱ्याच जणी शिकल्यात. हं, हं. पण एक जे मी करते आहे ते कुठल्याच स्टुडंटनी मॅडमचे करू नाही शकलं. कारण मी स्वतः त्यात माझं ॲडिशन करत गेले आणि तेव्हा कॉन्फिडन्स आला. तर तुम्हाला पण जर शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता. तुम्ही न्यूमरोलॉजिस्ट सुद्धा आहात, राईट? सो वास्तूबद्दल तर तुम्ही थोडीफार माहिती दिलीच आहे. पण बरेच लोकं म्हणतात, की घर घेताना या नंबरचं घर अव्हॉइड करा किंवा घराचं टोटल फ्लॅटचा जो नंबर आहे तो टोटल अशा नंबरमध्ये आला पाहिजे. तर मला म्हणजे मला समजत नाही मी हा प्रश्न नेमका विचारू कसा? पण खूप जण असं विचारत येतात. तर त्याच्यावरती तुम्ही उत्तरं कशी देता किंवा सोल्युशन काय राशीप्रमाणे असतं, नावाप्रमाणे असतं, जन्मतारखेप्रमाणे असतं, कसं असतं ते? न्यूमरॉलॉजीनुसार तुमच्या जन्मतारखेनुसार आम्ही त्याला कॅल्क्युलेट करतो. तर असं तुमच्या घराचा नंबर सुद्धा तुमच्या जन्मतारखेला मॅच करतो. इव्हन तुमच्या गाडीचा, तुमच्या मोबाईलचा नंबर हा पण बरं. तुमच्या जन्मतारखेवर प्रभाव टाकत असतो. इव्हन तुमचा लाईफ पार्टनर तो कुठल्या नंबरचा असावा हे पण आम्ही सजेस्ट करतो. आता माझी जन्मतारीख आहे 20/10/1995. तर काय असेल माझ्यासाठीचा नंबर? 2 नंबर तुझा मुलांक आहे हं, हं. आणि पूर्ण जर तुझ्या जन्मतारखेची बेरीज केली तर तो भाग्यांक म्हणतो आपण त्याला. म्हणजे एक ड्रायव्हर आणि एक कंडक्टर नंबर असा असतो प्रत्येकाचा. ओके. तर आपण मॅक्झिमम 2 नंबरकडेच लक्ष देऊ आता. ओके. जी 20 नंबर आहे त्यातला 0 मॅटर करत नाही. ओके. म्हणजे तुला 2 नंबरचे कॅरेक्टर लागणार. तो मून नंबर आहे. या प्रकारचे लोक शांत असतात. जसा चंद्र शांत असतो, शीतल असतो. परंतु त्यांचे मूड फ्लक्च्युएशन्स खूप असतात. कारण चंद्र एकतर वाढतो किंवा कमी होतो. तर 2 नंबरच्या लोकांसाठी मोती आम्ही जास्ती सजेस्ट करतो. बरं. आणि व्हाईट कलर त्यांच्यासाठी जास्ती लकी कलर आहे असं म्हणू आपण. सोमवार त्यांच्यासाठी लकी डे असतो. वॉव! आणि या लोकांची 5, 7 आणि 9 या लोकांशी बरीच चांगली गट्टी जमू शकते. ज्यांचे बर्थ डेट 5, 7 आणि 9 आहेत. ते लकी नंबर्स पण त्यांच्यासाठी आहेत किंवा घराचा नंबर पण तू त्या म्हणजे कॅल्क्युलेट करू शकते. 7 म्हणजे 16 पण असेल, 25 पण असेल. तर असं कॅल्क्युलेट करून तुम्हाला ते घर घेताना किंवा वास्तू घेताना, गाडीचा नंबर घेताना ते खूप कामात येतात तुमच्या जन्मतारीख. वाह! म्हणजे मी जेव्हा घर घ्यायची वेळ येईल तेव्हा ऑफकोर्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करणारच आहे फॉर शुअर. नक्की. पण मला असं वाटतं, की जे फ्युचरमध्ये घर घ्यायचा विचार करतायत आपल्यासाठी कारण की असं म्हणतो ना, वास्तू तथास्तू म्हणते. तर ते माझ्या मते फार इम्पोर्टंट फॅक्टर प्ले करतं इकडे. त्यामुळे घर घेताना नेहमी कन्सल्ट करून घेतलं तर ते जास्त फायद्याचं आहे. बरं, आता मला सांगा, की बाकीचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्यांची रेंज कशी जाते किंवा तो तुमचं कन्सल्टेशन फीसची कॉस्ट कशी असते? म्हणजे तुम्ही एक फिक्स्ड कॉस्ट ठेवता की प्रत्येक कन्सल्टेशनचे चार्जेस वेगवेगळे असतात? हाऊ डज इट वर्क?
माझं कन्सल्टेशन 2000 पर अवर आहे. ओके. किंवा ते अवरच्या वरही जातं कधी कधी. 1.5 तास 2 तास. बऱ्याच लोकांचे प्रश्न खूप असतात. तर त्यांच्या प्रश्न ऐकून घेणे, त्याचे उत्तर देणे, कार्ड्स काढणे आणि त्याचे रेमेडीज. कारण उपाय सांगणं खूप जरुरी असतं. बरोबर. मी फक्त त्यांना प्रश्नाचे उत्तर दिले तर त्यांचं समाधान नाही होणार. बरोबर. आणि उपाय मी असे सांगते की ते अगदी थोड्या कमीत कमी वेळात आणि कमीत कमी पैशांमध्ये करायला पाहिजे. अगदी. कारण येणारा माणूस नेहमीच अडचणीत येणार आहे आणि मी त्याला अजून हजारो रुपयांचे उपाय सांगणार तर अर्थ नाही. तर जेवढा कमीत कमी मी उपाय सांगू शकते त्यांना कमी पैशांचे, आणि एवढे सुंदर ते काम करतात ते उपाय, मला माहिती आहे. आणि प्रत्येकाचं जीवन जर 100% आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये 33% म्हणजे 33% आपली डेस्टिनी आहे, 33% वास्तू आहे आणि 33% कर्म आहेत. बर. असे 99% झालेत. आणि 1% तो मग देवाचा आपण सोडूया की तो काहीही करू शकतो त्या 1% मध्ये. तर वा. या 99% मध्ये डेस्टिनी आपल्या हाती नाही, पण वास्तू आणि कर्मा म्हणजे 66% आपल्या हाती आहे. अगदी. थोडंसं आपण वास्तूकडे लक्ष दिलं किंवा कर्मावर लक्ष दिलं, आपलं कर्माचं काही चांगले कार्य बदलले, तर खूप मॅक्झिमम साईडला आपण आपलं जीवन छान करू शकतो. बरं, वास्तूबद्दल तुम्ही एवढं सगळं सांगताय, तर ह्यामध्ये एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, की मुंबईत किंवा तर मोठ्या शहरांमध्ये जेव्हा करिअरसाठी व्यक्ती शिफ्ट होते, तेव्हा ते मोस्टली रेंटच्या घरात राहतात. त्यामुळे रेंटच्या घरात राहिल्याने कधी-कधी त्यांना असं वाटतं त्यांची एकतर सतत शिफ्टिंग होत राहते. त्यामुळे त्यांच्या मनात असं येतं, की हे घर आम्हाला सूट नाही झालं, ह्याचे वाइब्स आमच्यासोबत कनेक्ट नाही झाले. मग त्या घरांसाठी तुम्ही काय उपाय देऊ शकता? कारण की जसं तुम्ही नवग्रहचं म्हणालात, ते तर ऑफकोर्स जेव्हा स्वतःचं घर घेणार तेव्हा आपण करणार, राईट? पण मग जे रेंटवर राहतायत त्यांनी काय उपाय करावे? कारण की रेंटच्या घरामध्ये तर असं पण होतं की नवरा बायकोची भांडणं होत आहेत, मुलांचं आई वडिलांशी पटत नाहीये, असे प्रॉब्लेम्स बरेचसे होत असतात. मग त्यावरती उपाय कसा करावा? रेंटचं घर घेताना एक तर तुम्ही हे बघा की तुमच्या आधी कोण राहून गेलेलं आहे तिथे, म्हणजे एनर्जी ती आधीच ग्रॉस आहे का. दुसरी गोष्ट, रेंटचं घर असल्यामुळं त्या वास्तूचे दोष किंवा जे काही फायदे असतील ते त्या ओनरला 50% जातातच. तुमच्यावरती वास्तू फक्तच 50% काम करते, कारण तुम्ही तिथे ओनर नाही. ओके. त्याचं घराची रजिस्ट्री ओनरकडे असल्यामुळं ते 100% तुमच्यावर काम नाही करणार. बरं. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर 3, 4, 5, 6 महिने लागू शकतात त्या वास्तू एनर्जीला तुमच्यावर काम करायला. अगदी गेल्या गेल्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्रास चालू होणारच नाही. ती वास्तू एनर्जी जेव्हा तुमच्यावर काम करेल अगदी 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी, त्यावेळी जर त्यात काही प्रॉब्लेम असले तर आम्ही त्याच्यावरचे उपाय सांगू शकतो. म्हणजे वेस्ट फेसिंग असेल तर शक्यतो एखादा देवीचा किंवा लेडीजचा फोटो किंवा तुळजाई नाव देतात कोणी, काही कुलस्वामिनीचं, तसं करू शकता. पूर्व आणि उत्तर ह्या हाय एनर्जीच्या दिशा आहेत जास्तीत जास्त, आणि पश्चिम आणि दक्षिण ह्या लो एनर्जी आहे थोडंसं. तर आम्ही हे सांगू की तुम्ही जास्तीत जास्त पूर्वेकडे, तुमचा म्हणजे टी व्ही बघताना तुमचा चेहरा पूर्वेकडे असला पाहिजे, तर पश्चिमेला टी व्ही लावा, पश्चिम भिंतीवर लावा, दक्षिण भिंतीकडे लावू नका, तुम्ही दक्षिणेकडे सतत पाहू नका. किंवा घराचा जो सेंटरचा म्हणजे एक 4 फुटाचं जर आपण सेंटर म्हटलं, एक सर्कल असा घेतला, तर ब्रह्मस्थानी मॅक्झिमम तुमचं जेवण, सतत बसणं, डायनिंग टेबल असू नये. त्या वास्तूचं प्रेशर ब्रह्मस्थानी असतं. तर बरं. त्याच्यामुळे हार्ट प्रॉब्लेम पण होतात बरेचदा, किंवा खूपदा तुम्हाला ओव्हर थिंकिंग, खूप सारा विचार करणे, अशाही गोष्टी होतात. तर ते व्हॅरी करतं त्या वास्तूमध्ये काय एनर्जी आहे. आणि सिट्रस प्लांट्स जास्ती वापरू नका, म्हणजे लिंबू, करवंदाची झाडं असतात बरेचदा, तर अल्कलाईन गोष्टी आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला घरात खटास निर्माण होते, तुमच्या रिलेशनमध्ये त्रास होतो. छोट्या छोट्या बरं. काटेरी झाडं वापरू नका, म्हणजे गुलाब चालतो कारण त्याला सुगंध आहे. पण बाकी खूप जर काटेरी झाडं तुम्ही घरात वापरत असाल तर तुमच्या नात्यांमध्ये फाटत जातात त्या गोष्टी, नाती अच्छा. फाटत जातात. बरं. तर छान सुगंधी आणि सुंदर दिसणाऱ्याच गोष्टी घरात ठेवा. खूप आर्टिस्टिक असं लावण्याच्या मोहामध्ये खूप चित्रविचित्र असं ड्रॉइंग्स लावलेले आहेत. तर तसं नका लावू, म्हणजे कलर खूप डार्क नका देऊ. तर या सर्व गोष्टी मॅटर करतात. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी पण वास्तूमध्ये मॅटर करतात. आता मी तर माझ्या घरामध्ये एक असं वॉल केलंय जिथे मी माझे फॅमिलीचे फोटोज लावले आहेत. सो असं काही आहे का, की फॅमिलीचे फोटोज किंवा त्यांची दिशा असं काही ठरलेलं आहेत का? फॅमिलीचे फोटोज लावणं खूपच चांगलं आहे. तुमची फॅमिली किती हॅपी आहे हे तुम्ही जर दिवसभर बघत असणार त्या फोटोकडे कधीतरी, तर तुमची एनर्जी छान काम करेल ना. अगदी. पण एवढंच आहे की ते उत्तरेकडे लावा.
निदान हाय एनर्जी दिशा आहे तर तुमच्या फॅमिलीला एनर्जी चांगली मिळेल. आणि बेडरूममध्ये तुमच्या हॅपी मूड्सचे फोटो असले पाहिजे. छान मूड्स असणारे फोटो घरामध्ये लावा. ते तर अगदीच छान आहे. पण अगदी कुणी काहीतरी महाभारताचा रथ वगैरे किंवा ते युद्धाचे फोटो लावतात किंवा लॉयन, टायगर हे फोटो, कारण ते हिंस्त्र पशु आहेत, तर ती एनर्जी खराब करेल घरातली. बऱ्याच हॉटेल्समध्ये आम्ही जातो तेव्हा खूप एंट्रन्सलाच असं काहीतरी विचित्र काढलेलं असतं डार्क कलरमध्ये, तर ते अफेक्ट करतं तुमच्या आतल्या एनर्जीवर. ते घोड्यांचे फोटो लावा म्हणतात ना, 7 धावणारे 7 घोडे घोडे वगैरे. चालतात. घोडा हा प्रगती आणि फास्ट जाणारा प्राणी आहे, तर ते चालतात. तो हिंस्त्र नाहीच आहे. तो तर तुम्हाला स्पीड देईल ना तुमच्या आयुष्यात. अगदी. म्हणजे माझ्या मते हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे नोट करायला, कारण की आपल्याला प्रत्येकाला आवडतं आपलं घर छान सजवून ठेवावं. पण बऱ्याचदा काय होतं, की कोणी आपल्याला गिफ्ट केलेली फ्रेम आहे ती आपण इथे लावू असं म्हणून आपण बोलून मोकळे होतो. पण आय थिंक वी नीड टू थिंक अबाउट इट. बरं, आता मला विचारायचं आहे, की महिलांना पण महिलांना खूप गोष्टी फेस कराव्या लागतात. एकतर खूप महिला आहेत ज्या प्रेग्नन्सी प्लॅन करतात पण राहत नाही, किंवा प्रेग्नन्सी त्यांच्याकडनं त्यांना वाटतं, की त्यांना भीती वाटते, की माझ्याकडनं होईल की नाही. त्यानंतर बऱ्याच अशा महिला आहेत जे आय थिंक 40शी नंतर, आता तर 40शी नंतरच बऱ्याच महिलांना मेनोपॉज आणि ह्या प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत. तर त्या गोष्टींचा आपल्या वास्तू आणि जवळच्या लोकांवरती होणारा जो परिणाम आहे, तो जर आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचा असेल, आपण डाएट करू, चांगले डॉक्टर करू, सगळं होईल, पण कधी कधी ह्या एनर्जीज पण त्यामध्ये काम करत असतात का? हो, कारण काम तर करत असतात, पण फक्त 33%. बरोबर. वास्तू 33% आहे. त्याच्यामुळं तिची डेस्टिनी काय आहे किंवा तिचे कर्मा काय आहे हे मला कार्ड्स बघितल्यावर कळतं. अच्छा. आणि त्याच्यानुसार मी गाईड करणार. आणि वास्तू 33% आहे तर त्याच्यावर मी काम करू शकते. तेवढं तर आपण बदलूच शकतो. पण या कार्डनुसार जर मला दाखवणार असेल की आता हे कार्ड आहे, तर ह्याच्यावरती दाखवते की तिला गर्ल होऊ शकते. अच्छा. हां, तर ते मी सांगू शकते किंवा तिला किती वर्षानंतर काय प्रेग्नन्सी असू शकते तेही याच्यामध्ये येईल. आणि वा. तिचे काही त्रास असतील तर ते आपण हे ब्रेसलेट्स आहेत किंवा पिरामिड्स आहेत अशा गोष्टीने रिमूव्ह करू शकतो. मस्त. सो बघा, सगळ्या गोष्टींना उपाय असतात. सो त्या उपायांसाठी आपल्याला योग्य व्यक्तीकडे पोहोचणं गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं, की या व्हिडिओच्या माध्यमातून धनश्री काकूंना आपण कनेक्ट केलं आहे, आणि तुम्ही सुद्धा त्यांना दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही विचारायचं असेल, काही डाऊट जरी असेल, तरी सुद्धा तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता. बरं, मला सांगा, की हे सगळे प्रॉडक्ट समजा मला घरी मागवायचे असतील, तर साधारण किती दिवसांची प्रोसेस या सगळ्या गोष्टींना लागते? म्हणजे तुम्ही म्हणालात, की ह्याला 3 दिवस ॲक्टिव्हेशनसाठी किंवा चार्ज करायला लागतं. तर जेव्हा मी एखाद्या प्रॉडक्टची ऑर्डर तुमच्याकडे प्लेस करीन, तर ते किती दिवसात माझ्या घरी पोहोचू शकतं? 3 दिवस मला जे चार्जिंगला लागणार आहे तेवढे लागणार, आणि कुरिअरला जेवढे दिवस लागणार 2, 3, 4 दिवस, म्हणजे 1 आठवड्यात तुम्हाला ते आरामात मिळू शकतं. बरं, खूप लोक ना पटकन बोलता बोलता बोलून जातात, की तुला दृष्ट लागली आहे, किंवा आपल्यासोबतच काहीतरी सतत असं घडत असेल, आजारी पडतोय, ऍक्सिडेंट होत आहेत, काहीतरी कुठेतरी म्हणजे काम येत आहे पण कन्फर्म होत नाहीये, कामं कंप्लीट होत नाहीयेत किंवा काय, तर लोक पटकन बोलून मोकळे होतात ना, तुला दृष्ट लागली म्हणून. आणि मेन खूप जण नातेवाईक दृष्ट लावतात असं म्हणतात, आणि मग ती दृष्ट लागते असं आपण गृहीत धरतो. तर ती खरंच दृष्ट लागते का? आणि त्याचा इफेक्ट जर आपल्याला कमी करायचा असेल, किंवा तर आपण रोज खूप लोकांना भेटत असतो ना, त्यामुळे आपल्याला माहितीच नाही की समोरची व्यक्ती आपल्याला कोणत्या दृष्टीने पाहतीये, आपल्याला खरंच दृष्ट लावतीये की नाही. पण मग ह्यावरती उपाय कसे करावेत, किंवा कोणते उपाय केले तर ते फायदेशीर ठरू शकतात, किंवा दृष्ट लागण्यापासून स्वतःला वाचवायचं कसं? तर दृष्ट लागणे किंवा नजर लागणे हा काहीतरी भाग आहे. फक्त ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर फ्लो होते आहे. समोरचा माणूस कुठल्या विचारांनी तुमच्याकडे बघतो, ओके. तर ते विचार तुम्हाला अफेक्ट करतात. आणि या फिजिकल बॉडीच्या बाहेर एक आपला ऑरा असतो, ज्याला आपण आई लहानपणी दृष्ट काढते विदाऊट टच. तुमच्या ऑराची दृष्ट काढल्या जाते. तर प्रत्येक गोष्टीचा एक ऑरा असतो, म्हणून ती नजर लागत असते. पण जर विचार त्याचे खूपच कोणीतरी एखादा अंत्ययात्रेतून आलेला माणूस आहे, निगेटिव्ह एनर्जी घेऊन आलेला माणूस आहे, जसं तुम्ही त्याच्याकडे बघणार किंवा त्याची एनर्जी तुमच्यावर अफेक्ट करणार, तर तुम्हाला आपोआपच तुमची एनर्जी हलकी होते, तुम्हाला निगेटिव्हिटी वाढत जाते. तर अशा वेळी सॉल्ट बाथ हा उत्तम उपाय आहे. सॉल्ट बाथसाठी आम्ही सांगतो की अगदी लो आयोडीनवालं मीठ अर्धी वाटी तुम्ही बाथरूममध्ये न्यायचं. एकदा पाणी टाकून घेतलं की स्किन ओली करायची आणि ते हळूहळू मीठ आपल्या बॉडीवर लावत जायचं आणि या पोझिशनमध्ये बसायचं. हा आहे ध्यान मुद्रा ही.
तर या ध्यान मुद्रेत एक 5-10 मिनिट तुम्ही जे काय तुम्हाला छान वाटत असेल असं बसा आणि नंतर धुवून टाका, म्हणजे अंघोळ करा छान, बरं. रेग्युलर अंघोळ. तर तुमचं ऑरा क्लिनिंग होत जाईल. मग हे रोज केलं पण तर चालू रोज शकतं? मीन्स 21 to 30 सॉल्ट बाथ आम्ही सांगतो, ओके. जर बरं. तुमचे काही प्रॉब्लेम्स काढायचे असेल. बरं. जसं की आपण मंदिरात जातो तर तिथली एनर्जी किंवा तो ऑरा खूप सुंदर असतो, आपल्याला फ्रेश वाटतं. हम्म. पण तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर तो माणूस ऑलरेडी दुःखात असतो, पेशंट, त्याला आपण भेटायला गेलो, त्याची एनर्जी लो असते. तो तुमची एनर्जी घेण्याचा प्रयत्न करतो कारण तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी घेता. म्हणून तुम्ही हॉस्पिटलमधून निघताना तुम्हाला कधीच फ्रेश वाटत नाही, तुमची एनर्जी त्यांनी ओढलेली असते. तर अशा वेळी छान सॉल्ट बाथ घ्या. सोबत एक मिठाची पुडी ठेवा की जी तुम्हाला प्रोटेक्ट करेल, तुमच्या एनर्जीला प्रोटेक्ट करेल. आणि बरं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण दृष्ट लागणे हा प्रकार नक्कीच आहे. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. बरं, आता समोरचा व्यक्ती एखादा, जसं तुम्ही ऑरा क्रिएट करणं बोलता, तर मला माहित नाहीये समोरचा व्यक्ती मला कसे वाइब्स देतोय किंवा काय. मग मला माझे जर मला स्वतःला सेफ ठेवायचं आहे, तर मग मी नेमकं काय करावं त्या क्षणी? कारण की सॉल्ट बाथ तर मी घरीच जाऊन करणार आहे, पण त्या क्षणाला मी काय करणं अपेक्षित आहे? सर्वप्रथम तर मी सांगेन की तुमचं न्यूमरॉलॉजीनुसार मी काही लकी कलर्स सांगणार, लकी नंबर्स सांगणार. तर ते कलर तुम्ही वेअर करू शकता. तुमचे कपडे, मोबाईल कव्हर, तुमचा रुमाल, या गोष्टी जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्या तर तुम्हाला ते प्रोटेक्शन असेल. किंवा तो तुम्हाला खूपच निगेटिव्ह वाटणार असेल समोरचा व्यक्ती, तर तुम्ही स्वतःला या पोझिशनमध्ये बसा. अच्छा. तुमचं एनर्जी चॅनल लॉक होतील जेव्हा तुम्ही हात आणि पाय क्रॉस करता. अशा वेळी त्या माणसाची एनर्जी डायरेक्ट तुमच्यावर इफेक्ट करणार नाही. बर. परंतु तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट एखाद्याला सांगायची आहे, तर मग या पोझिशनमध्ये एनर्जी चॅनल ओपन करून बसा. खूप चांगला तुमचा इम्पॅक्ट जाईल समोरच्यावर. तो म्हणजे ऐकण्याची त्याची मनस्थिती तयार होईल. बर. पॉझिटिव्ह एनर्जीचा इफेक्ट असतो तो. मग माझ्या मते तरी आपण बऱ्याच गोष्टी समजून घेतलेल्या आहेत, आणि जसं काकूंनी सांगितलं की ऑफकोर्स हे एवढं वास्ट टॉपिक आहे ना, की त्याच्याबद्दल प्रत्येकाच्या आयुष्यात खूप गोष्टी घडत असतात. त्यामुळे आपण एकाच व्हिडिओमध्ये सगळे डाऊट्स क्लिअर नाही करू शकत. पण ऑफकोर्स तुम्ही काकूंना भेटू शकता प्रायर अपॉइंटमेंट घेऊन, आणि ऑनलाईन कन्सल्टेशन. सो आपण कुठे कुठे अवेलेबल आहोत? तर मी फेसबुक, इन्स्टा आणि यूट्यूबवर धनश्री पाटील या नावाने माझं अवेलेबल आहे, माझं कन्सल्टेशन असतं. वा. सो यूट्यूब चॅनल आहे त्यांचं, त्याच्यावरती छोटे छोटे व्हिडिओज तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या टॉपिक्सवरचे. त्याच्यातही तुमचे डाऊट्स क्लिअर होऊ शकतात. आणि ऑनलाईन कन्सल्टेशन प्रायर अपॉइंटमेंटनेच होऊ Yes. शकणार आहे, हो, राईट? हो. बरं, कन्सल्टेशन तुम्ही अक्रॉस ग्लोब देऊ शकता असं आहे? अगदीच. ऑनलाईन तर आपण कुठूनही कनेक्ट होऊ शकतो. वा. तर मंडळी, काकींचा नंबर मी स्क्रीनवर देतेय. तुम्ही प्रायर अपॉइंटमेंट घेऊन बुक करून मग इझिली इथे त्यांच्याशी कन्सल्टेशन करू शकता, आणि त्यांच्याकडनं हे जे प्रोडक्ट्स आहेत त्याची सुद्धा खरेदी करता येणार आहे. तर काकू, थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली त्याबद्दल. म्हणजे माझ्यासाठी हे सगळं ब्रेसलेट वगैरे हे तर मी पाहिलेलं होतंच, पण टॅरो कार्ड रीडिंग आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता. शिवाय तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. माझ्या मते ते मला आणि प्रेक्षकांना खूप कामी येणार आहेत. तर तुम्हाला तुमच्या चॅनलसाठी आणि सोशल सगळ्या प्लॅटफॉर्मसाठी खूप खूप शुभेच्छा. तुझे आणि सुद्धा खूप धन्यवाद. इतके छान मला तू प्रश्न विचारले आणि मला संधी दिली तुझ्यासोबत बोलण्याची. मी तुमचे मनापासून आभार मानते की तुम्ही मला ही संधी दिली की मी या गोष्टीला आज लोकांपर्यंत पोहोचवू शकते. कारण की ह्याची सध्या खूप जगामध्ये गरज आहे. लोकांना त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला एक अशी व्यक्ती अपेक्षित असते जी त्यांना ओळखत नाही, पण ती त्यांना सोल्युशन देऊ शकते. तर माझ्या मते यू आर द व्हेरी राईट पर्सन जे मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही इन केस स्क्रीनवरती डिटेल्स मिस केले असतील, त्यांचा नंबर आणि बाकीचे सोशल मीडिया हँडल्स कोणत्या नावाने सर्च करायचं हे सगळं तुम्ही यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब या तिन्ही प्लॅटफॉर्म्सची लिंक त्यांच्या पेजची मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यावर क्लिक करा, यूट्यूबला जाऊन त्यांना सबस्क्राईब करा, फेसबुक, इन्स्टावर जाऊन त्यांना फॉलो करा. नवीन काही अपडेट्स त्यांचे असतील किंवा तर त्यांनी काही नवीन व्हिडिओज केले असतील तर त्याचे अपडेट्स तुम्हाला त्याच्यावरती लगेचच मिळत राहणार आहेत. सो नक्कीच दिलेल्या नंबरवरती धनश्री पाटील यांना कनेक्ट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.